Cancer Healer Center, a new beginning. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणी दोन्ही अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर। मुख्यमंत्र्यांनी नेमलेली समिती आणि धर्मादाय आयुक्तांचा अहवाल सादर। माता मृत्यू अन्वेषण विभागाचा अहवाल अद्याप प्रतीक्षेत। 27 कोटींचा मिळकत कर मंगेशकर रुग्णालयाकडे थकीत असल्याची माहिती। पुणे पालिका थकीत मिळकत करासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नोटीस देणार। तातडीच्या उपचारासाठी डिपॉझिट घेऊ नका। पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील सर्व रुग्णालयांना नोटीस। डिपॉझिट घेतल्याच्या तक्रारी आल्यास पालिका थेट कारवाई करणार। रायगडमध्ये उपचाराविना जबरदस्तीने घरी पाठवलेल्या रुग्णाचा मृत्यू। अतिरक्तस्रावामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचं उघडकीस। आरोग्य यंत्रणेच्या बेजबाबदारपणामुळे 2 रुग्ण दगावले। खासदार सुनील तटकरेंचा आरोप। फुले सिनेमामुळे पुन्हा जातीयवाद वाढू शकतो। हिंदू महासभेचे अध्यक्ष आनंद दवेंचा आक्षेप। सिनेमा एकतर्फी नको, सर्वसमावेशक व्हावा। ब्राह्मण समाजाने केलेली मदतही सिनेमात दाखवावी अशी मागणी। भैयांना महाराष्ट्रात राहू द्यायचं का यावर विचार करावा लागेल। उत्तर भारतीय विकास सेनेच्या याचिकेनंतर मनसेचा इशारा। निवडणूक आयोगाने मनसेची मान्यता रद्द करावी। राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका। खोके भोसलेची बायको तेजू भोसले नातेवाईकांसह उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला। घरावरील कारवाईनंतर पुनर्वसनासंदर्भात अजित पवारांची भेट घेतली। मराठवाड्यात अल्पवयीन मुलींना फसवणारी टोळी कार्यरत। लहान मुलींना प्रेमात पडून संबंध ठेवण्यासाठी भाग पाडल्यामुळे आत्महत्या केल्याच्या घटना। अंजली दमानियांकडून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे चौकशीची मागणी। अमेरिकेनं चीनला दिलेला अल्टिमेटम संपला। चीननं अतिरिक्त 34% आयात शुल्क न हटवल्यास अतिरिक्त 50% शुल्क लावणार। डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा। टॅरिफ ब्लॅकमेलला चीन घाबरणार नाही, चीनचं अमेरिकेला प्रत्युत्तर। अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे भारत चीनचे संबंध सुधारण्याची शक्यता। भारतातून आयात वाढवण्याचा चीनचा निर्णय। संबंध सुधारण्यावरही भर। आज भारतीय शेअर मार्केट सावरला। सेन्सेक्स 1200 अंकांनी वधारला तर निफ्टी 22,550च्या वर। निफ्टीतही 50 दिवसांचा उच्चांक। यूएस इक्विटी इंडेक्स फ्युचर्समध्ये सुद्धा वाढ। कुणाल कामराच्या गुन्हे रद्दच्या याचिकेवर 16 एप्रिलला पुढील सुनावणी। तर कामरा मुंबईत आल्यावर त्याचं स्वागत करावंच लागेल। शिंदेंच्या शिवसेनेतील मंत्री संजय शिरसाट यांचा इशारा। निलेश ओझांची वक्तव्य चुकीची। माध्यमांमधील अपलोड झालेली ओझांची विधानं हटवा। मुंबई हायकोर्टानं वकील निलेश ओझा यांना फटकारलं। 29 एप्रिलला ओझांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश। पवारांच्या राष्ट्रवादीचे हर्षवर्धन पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट। कामानिमित्तानं भेट। हर्षवर्धन पाटील यांची प्रतिक्रिया। हर्षवर्धन पाटलांकडून याआधी चंद्रकांत पाटील आणि रवींद्र चव्हाण यांची ही भेट। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात सरकारच आरोपी। प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य। कोर्टानं एसआयटी नेमावी। पुढील कारवाईसाठी पार्लमेंट पूर्ण कायदा करत नाही तोपर्यंत कोर्टानं नियमावली करावी, आंबेडकरांची मागणी। TV9च्या इंडियन टायगर्स अँड टायग्रेसेस मोहिमेतील 28 सुपरस्टार फुटबॉल खेळाडू युरोपमधून भारतात परतले। केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांच्याकडून खेळाडूंचं स्वागत। खेळाडूंना शुभेच्छा देत ऑलिम्पिकसाठी कठोर परिश्रम करण्याचं आवाहन। Cancer Healer Center, a new beginning.